नमस्कार विद्यार्थी मित्र. तर आठवीच्या विभक्ती आणि विभक्तीमाला याच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण मागच्या वेळी जे काय 8.1 संबंधवाचक षष्ठी विभक्तीपासून सुरुवात केलेली आणि त्याच्यावरचा स्वाध्याय पण घेतलेला. तर याच्यानंतर जो काय 8.2 कुत्र असती म्हणजे कोठे किंवा स्थान या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर षष्टीनंतर ही सप्तमी विभक्ती आहे. तर याचा जरी क्रम पुढं मागं असला तरी अर्थानुसार आपण आता हे घेतोय. तर पान नंबर 24वर हे आहे, पेज नंबर 24. तर हे तुम्ही बघा, रेफरन्स घ्या, कारण महत्त्वाचे फक्त मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याचबरोबर मागच्या वेळी आपण जे काय 8.1 मध्ये संबंध बघितलेला, तर या ठिकाणी संबंध म्हणजे षष्ठी विभक्ती आपण बघितलेली. तर आपण पॅरलली जो काही आपल्याला सामायिक किंवा सेमिस्टर टर्मिनल एक्झामसाठी जी काय विभक्तीमाला आहे, पान नंबर 31वर ही विभक्तीमाला आहे. तर प्रत्येक विभक्ती बघितल्यानंतर त्यावरचा जो काही संबंधित श्लोक आहे तो पण आपल्याला बघायचा आहे. तर मागच्या वेळी आपण षष्ठी विभक्ती बघितली संबंध. तर त्यातला श्लोक नंबर 6 प्रथमा विभक्तीचा पहिला श्लोक, द्वितीयाचा दुसरा, अशा प्रकारे षष्ठीचा 6वा श्लोक आहे. सप्तमीचा श्लोक नंबर 7वा आपण विभक्ती बघितल्यानंतर पाहणार आहोत. तर या विभक्तीमाला पान नंबर 31 बघा तुम्ही पॅरलली, आणि श्लोक नंबर 6 पहिल्यांदा आपण बघूया. तर यामध्ये दिलेलं आहे की आता आपण विभक्तीनुसार हे श्लोक बघायचे, नंतर एकदम वेळ मिळाला तर क्विक रिव्ह्यू सगळ्या विभक्तीमालाचा आपण करून प्रश्नोत्तर पण थोडक्यात बघणार आहोत. तर या बरोबर बघितलं तर थोडा अर्थ नीट लक्षात येईल. तर इथं 6वा श्लोक आहे, नरस्य आभरणम रूपम रूपस्य आभरणम गुणः. नरस्य, तर इथं नरस्य रूपस्य वगैरे या ठिकाणी स्य लागल्यानंतर पुल्लिंगी किंवा नपुंसकलिंगीचं षष्ठी होते. तर इथं नरस्य आभरणम रूपम इथं दिलेलं आहे. तर नर म्हणजे मनुष्याचे किंवा पुरुषाचे. तर मनुष्याचे जे काय आभरण म्हणजे अलंकार किंवा भूषण काय आहे, मनुष्याचं भूषण हे म्हणजे रूप आहे, त्याचं चांगलं रूप हे मनुष्याचं अलंकार किंवा भूषण आहे, देवानं दिलेलं ते काही भूषण आहे. नरस्य आभरणम रूपम आणि रूपस्य आभरणम गुणम. रूपाचं जे काय भूषण काय आहे, तर काय ते गुण. रूपस्य आभरणम या ठिकाणी इथं रूपस्य आभरणम गुणम, तर इथं गुणम दिलेलं आहे. गुणम झाल्यानंतर गुणस्य पुढं होणार, रूपस्य आभरणम गुणम. आणि त्यानंतर चांगलं रूप नुसतं असलं तरी पण उपयोग नाही जर दुर्गुण असतील तर म्हणून चांगल्या रूपाबरोबर चांगले गुण सद्गुण पण असणं आवश्यक आहे. ते त्याचं भूषण आहे किंवा अलंकार आहे रूपाचं, चांगले गुण. रूप हे हार्डवेअरसारखं आहे आणि आतले चांगले गुण कला कौशल्य हे सॉफ्टवेअरसारखं आहे. तर आणि पुढं दिलेलं आहे की मग गुणस्य आभरणम काय आहे, पुढं दिलेलं आहे गुणस्य आभरणम ज्ञानम. तर मी इथं संधी पण मगाशी सांगितलेलं म्हणून गुणस्य अधिक आभरणम. तर गुणस्य आभरण रूपस्य आभरण, त्याचं स्य अधिक आचं स्या झालेला आहे. आणि गुणस्य आभरणम गुणाचं जे काय भूषण किंवा अलंकार काय आहे, गुणस्य आभरणम ज्ञानम. चांगल्या गुणाचा वापर आपण चांगलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी करतो. आणि ज्ञानस्य आभरणम क्षमा. तर पहिल्यांदा रूप आहे, दुसरं गुण दिलंय गुणस्य आभरणम, तिसरं ज्ञानम आणि ज्ञानस्य आभरणम, चौथं काय दिलेलं आहे ते तर क्षमा. तर अशा प्रकारे हे सगळं क्रम आहे. चांगल्या रूपाचं भूषण, चांगल्या नराचं भूषण हे रूप आहे, चांगल्या रूपाचं भूषण हे सद्गुण आहे. आणि सद्गुणाचं जे काही भूषण आहे ते म्हणजे चांगल्या गुणाचं, चांगले गुण कशासाठी, तर गुणाचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी. गुण आपल्याकडे बुद्धिमत्ता असेल किंवा तर ते चांगलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी, योग्य ज्ञान. आणि ज्ञानाचा वापर कशासाठी करायचा, तर चुकीच्या गोष्टीसाठी नाही, तर क्षमा. ज्ञान असल्यामुळे त्या ठिकाणी आपण इथं सांगितलं त्याचं भूषण आहे क्षमा केलं पाहिजे आपण. तर हा क्रम दिलेला आहे याच्यामध्ये. तर संबंध आणि षष्ठी विभक्तीचे हे सगळे क्रम ह्या सुंदर श्लोकामध्ये दिलेले आहे. तर यानंतर आपण आता सप्तमी विभक्ती बघूया. सप्तमी विभक्ती आणि त्यानंतरचा खालचा श्लोक आहे. तर सप्तमीमध्ये या ठिकाणी आपण बघितलं, सप्तमीमध्ये पाहणार आहोत की स्थान दिलेलं आहे. सप्तमी म्हणजे कोणती गोष्ट कुठं आहे, कशावर आहे किंवा कशाच्या आतमध्ये, तर ते सप्तमी
विभक्तीमध्ये ठेवलेलं. कुत्र म्हणजे कोठे, त्याचं स्थान. तर इथं पुन्हा आपण पान नंबर 24कडे येऊया. तर पान नंबर 24मध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं स्थान दिलेलं आहे. तर फळे जे आहेत तर इथं दिलेलं आहे की फलम कुत्र असते, फले फलम वृक्ष असते. तर इथं पहिल्या ह्याच्यामध्ये फलम दिलेलं आहे. तर इथं फळे झाडावर आहेत. तर या संदर्भानुसार त्याचा अर्थ घ्यायचा आहे. कुपी स्युते असते. कुपी म्हणजे बाटली. बाटली कशामध्ये आहे? पिशवीमध्ये. तर पिशवीच्या साईडच्या कप्प्यामध्ये दाखवलेली आहे. बाटली पिशवीत आहे आतमध्ये, ते झाडावर आहे. तर कुठं पण असेल तर स्थान जिथे आहे तिथे सप्तमी दिलेली आहे. कशावर, कशा आत, कशाच्या खाली. तर यामध्ये चंद्र हा गगने असते. तर या ठिकाणी पण दिले की चंद्र आकाशात या ठिकाणी दिलेला आहे. चंद्र हा गगने इथं दिलेला आहे. तर हे सगळं बघितलं पहिल्या ह्याच्यातले. तर मीना हा म्हणजे मासे, अनेक वचन आहे. मीना हा जले तरंती. तर अस्ति अस्ति सगळीकडे दिलेलं आहे. तर इथं अनेक वचन आहे त्यामुळं तरंती अंती झालेलं आपण पण बघितलं आहे कुरवंती. तर त्याप्रमाणे अनेक मासे पाण्यामध्ये तरंगतात, त्यामुळं तरंती झालेलं आहे. तर खालच्या ह्याच्यामध्ये इथं पुल्लिंगी आणि नपुसकलिंगी दिलं आहे आणि खालच्या ह्याच्यामध्ये स्त्रीलिंगी दिलेलं आहे. स्त्रीलिंगी 8.1.2 मध्ये दिलेलं आहे. तर स्त्रीलिंगीमध्ये दोन आहेत. एक तर आकारांत मालाप्रमाणे आणि दुसरं इकारांत द्रोणी किंवा नदीप्रमाणे. तर ते शब्द चित्राच्या खाली दिलेले आहेत. मौक्तिकानी, मौक्तिकानी म्हणजे अनेक वचन आहे. म्हणजे मोती कशामध्ये आहेत तर पुढचं हे स्त्रीलिंग आहे. मालायाम, माळेमध्ये. माला मालायाम सप्तमी. तर इथं सप्तमी आहे. लेखनी कुत्र असते. पेटिकाचं पेटिकायाम. मालायाम प्रमाणे पेटिकायाम होणार इथं सप्तमी. तर लेखनी पेटिकायाम अस्ति पण म्हणू शकतो आपण या ठिकाणी. नौका हा कुत्र वहती. इथं वेगळा क्रियापद दिले. जी काय नौका किंवा बोट कुठे वाहते, तरंगते. तर नौका नद्याम. तर नदीचं काय होत आहे? द्रोणीचं द्रोण्याम होतं, तसं नदीचं नद्याम या ठिकाणी दिलेलं आहे. एकतर असं पण लिहू शकतो किंवा याबरोबर नद्याम जोडाक्षर येत आहे. इकारांताला जोडाक्षर येत आहे, आकारांताला मालायाम होत आहे. आपण आधी पण बघितलंय. तर नौका नद्याम वहती. जलम कुत्र असती. तर द्रोणी म्हणजे बादली. जलम द्रोण्याम असती. जलम पाणी हे बादलीमध्ये आहे, द्रोण्याम असती. आता इथं पण बघा, जी नौका आहे ती पाण्यावर आहे आणि मासे पाण्यामध्ये आहेत. तरी दोन्हीसाठी पण सप्तमी हे वापरलेलं आहे इथं लेखनी याच्यामध्ये. तर स्थान सगळीकडे दाखवलेलं ते सप्तमी. इथं आपण पुल्लिंगी आणि नपुसकलिंगीला सप्तमी, वृक्षे, स्युते वगैरे ए अशा प्रकारे लागतं. आकारांत असेल तर आकारांतला याम, पेटिकायाम, मालायाम आणि इकारांतला द्रोण्याम, नद्याम असं जोडाक्षर होतं. तर आधी पण आपण बघितलं आहे, त्याचंच फक्त आता पुन्हा या विभक्तीनुसार याचा अर्थ आपण आता या ठिकाणी पाहतो. तर इथं खाली कृती करायची आहे की मापिका नासिका आहे याच्याप्रमाणे आकारांत स्त्रीलिंगी शब्द आहेत, त्याची रूपं याम याम हे लावून या ठिकाणी करायचे. नासिकायाम, नलिकायाम, मार्गिकायाम, शर्करायाम. तर याप्रमाणे आकारांतचे रूप होणार. कारण आकारांत किंवा इकारांत पुल्लिंगी शब्द नसतात. इथे खाली पण इकारांतचे दिले. त्याप्रमाणे वरती पण ती कृती दिलेली आहे की इथं जे काय हस्त हा फलका विसर्ग जर शेवटी असेल, वृक्ष हा, हस्त हा, फलक हा वगैरे, पर्वत हा वगैरे, ते म्हणजे सगळे पुल्लिंगी शब्द आहेत. आणि ज्याला शेवटी अम लागत आहेत, पात्रम, द्वारम, मुखम, पुष्पम, फलम वगैरे, तर ते सगळे अम असलेले नपुसकलिंगी शब्द आहेत. पुल्लिंगीला या ठिकाणी विसर्ग येतो आणि नपुसकलिंगीला अम येतो. शेवटी इथं विसर्ग येतो दंडानंतर. तर हे ओळखायचं पण लक्षण आधी सांगितलेलं आहे. तर त्यानुसार दोन्हीला जर सिंह लागतं, माफ करा षष्टीला सिंह, इथं वृक्षे, परत गगने ए लागतं या ठिकाणी. दोन्हीला जर बघितलं, पात्रे म जातं आणि ए लागतं, याला पण विसर्ग जाऊन ए लागतं. म्हणजे इथं जे काय रूप होणार, मार्गे, पर्वते, हस्ते, फलके, इथं पण पात्रे, द्वारे, मुखे, दोन्हीची पण रूपं सारखीच होणार. कारण प्रथमा आणि द्वितीय फक्त वेगळे होतात. आपण भाषासूत्रामध्ये पण बघितलं, वनम, वने, वनानी, प्रथमा, द्वितीय सेमच आहे आणि संबोधन सेम. बाकी तृतीय ते सप्तमी रूप एकच होतात. आपण षष्टी पण बघितली, सेवसेल, आणि इथं सप्तमीची पण रूपं पुल्लिंगी नपुसकलिंगीची सेमच होतात. फक्त इकारांतचे
या ठिकाणी हा फरक होतो. आणि आता जास्त करून अकारांत शब्द आपल्याला मालाप्रमाणे जाणार आहेत. हे फक्त संदर्भासाठी आहे. हे आकारांत जास्त परीक्षेमध्ये विचारले जातील. तर इथं पण त्याची रूपं कशी काय होते ते दिले. आणि भाषाभ्यासमध्ये पण दिले अर्थपूर्ण वाक्य बनवायचे. पान नंबर 24 दिले, त्याच्यावरतीच आहेत. 2 सोप्या इंटरेस्टिंग कृती आहेत. तर एक तर पहिलं दिलंय की अर्थपूर्ण वाक्याने पर्वत आणि मंदिरम. तर पर्वते मंदिरम असती, दुग्धे शर्करा असती. म्हणजे कशामध्ये काय आहे आणि नाही आहे त्यानुसार वाक्य करायचे. मसी म्हणजे शाही, लेखणी म्हणजे पेनामध्ये शाही, वाटिका डोला आणि पुस्तकम गीतम, पुस्तकामध्ये गीत. तर डोला म्हणजे चमचासारखं, वाटीमध्ये चमचा आहे वगैरे अशा प्रकारे. किंवा इतर पण याच्यामध्ये तर कशामध्ये काय आहे काय नाही आहे. तर आता यामध्ये दुग्धम मसी नास्ती, जर कॉम्बिनेशन उलटे केले तर नास्ती होणार, आणि ज्या त्या समोर हे घेतलं तर आहे, त्यामध्ये ती गोष्ट आहे असं अर्थपूर्ण वाक्य होतं. तर यामध्ये पुस्तकामध्ये शर्करा, पुस्तके शर्करा नास्ती अशा प्रकारे चुकीचा क्रम बदलला तर नास्ती येतं, म्हणजे नाही, आणि क्रम बरोबर घेतला तर असती येतं. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नामध्ये पण जलम कुत्र असती, कशामध्ये पाणी आहे. जलम कुपीचं द्रोणीचं द्रोण्यावर तसं कुप्याम होणार. तर कुप्याम म्हणजे बाटलीमध्ये आहे, कलशामध्ये आहे, नदीमध्ये आहे, समुद्रामध्ये आहे, गंगा आणि सरोवर. तर सगळीकडे पाणी कुठं कुठं आहे ते या ठिकाणी दिलं. तर यामध्ये पुल्लिंगी, नपुसकलिंगी आणि स्त्रीलिंगी सगळे शब्द आहेत. सरोवर, सरोवरे. आता आकारांत असेल तर गंगायाम, नदी असेल तर नद्याम वगैरे आपण बघितलं आहे, कुपी कुप्याम. तर त्यानुसार ए लावलं तर पुल्लिंगी, आणि ती पण कसे ओळखायचे ते दाखवलं. विसर्ग असेल तर पुल्लिंगी, मम असेल तर नपुसकलिंगी, आणि इकारांत असेल तर स्त्रीलिंगी. पुन्हा एकदा थोडक्यात आपण रिव्हिजन घेतली आहे. तर षष्टी झालं, त्याचा श्लोक बघितला. सप्तमी विभक्ती सूत्र असते, त्याचा पण आपण श्लोक क्रमांक 7 आता पाहायचा आहे. व्यसने मित्र परीक्षा म्हणून. तर या श्लोकासाठी पुन्हा एकदा पान नंबर 31 वर आपण जाऊया. तुम्ही पण पान नंबर 31 उघडा, म्हणजे पॅरलली आपली विभक्तीमाला पण आपण ज्या त्या वेळा समजू शकतो. तर पान नंबर 31 वरती हे दिलेलं आहे की व्यसने मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवती. तर यामध्ये व्यसने म्हणजे संकटामध्ये, व्यसनामध्ये मित्र परीक्षा नाही. व्यसन म्हणजे संकट, हा अतिशय समर्पक असा अर्थ आहे. तर मित्राची परीक्षा कशामध्ये होते तर संकटामध्ये. आपल्याला संकटापासून जो वाचवतो तो मित्र. त्याचप्रमाणे जो आपल्याला व्यसनापासून परावृत्त करतो तो पण एक दुसरा अर्थ आहे. तो आपल्याला संकटात टाकतो तो नाही, व्यसनाधीन बनवतो तो मित्र नाही. व्यसने मित्र परीक्षा. तर कोण मित्र. आता सगळ्या याच्यामध्ये इथं काय काय सगळ्यांच्या परीक्षा दिलेल्या आहेत. कुठल्या गोष्टीमध्ये कोणाची परीक्षा. तर व्यसने मित्र परीक्षा. शूर व्यक्तीची परीक्षा. इथं पुढे काय दिलेले आहे रणांगणे. इथं पण रणांगण म्हणजे युद्धभूमी. रणांगणे इथं सप्तमी, व्यसने सप्तमी, रणांगणे शूर परीक्षा रणांगणे. म्हणजे एखादा व्यक्ती शूर आहे का नाही खरंच तर तो रणांगणावरती ते दाखवून देऊ शकतो. तानाजी आणि याच्यामध्ये पण बघितलं शिवाजींच्या याच्यामध्ये. आणि पुढं काय दिलंय विनय भृत्य परीक्षा. भृत्य म्हणजे विनय, इथं काय पुढं भृत्य म्हणजे सेवक, भृत्य म्हणजे दास. तर या दासाची परीक्षा कशामध्ये विनय, नम्रतेमध्ये. नम्रतेत हे सगळ्याचा संकटात नम्रतेत हे सप्तमीची रूप आणि त्याचे अर्थ होतात. तर एखाद्या भृत्य सेवकाची परीक्षा ही नम्रतेमध्ये, तो किती नम्र आहे, आज्ञाधारक आहे त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर शेवटचं काय दिलेलं आहे दान परीक्षाच दुर्भिक्षे. इथं भवती नाही दिलेलं तरी पण कंसामध्ये अपेक्षित. विनय भृत्य परीक्षा, दान परीक्षाचे दुर्भिक्षे. या दोन्हीमध्ये पण भविष्य. तर दुर्भिक्षे म्हणजे दुष्काळामध्ये एखादा व्यक्ती खराच दानशूर आहे का नाही, तर तो दुष्काळामध्ये किंवा अशा संकटामध्ये किती दान करतो, तर त्यावरून एखादा व्यक्ती किती दानशूर आहे ते समजतं. विशेष करून आत्ता जे काय कोरोना किंवा कोविड-19चं हे संकट चाललेलं आहे, तर अनेक मोठमोठे जे काही बिझनेसमॅन आहेत, विशेष करून टाटा आहेत, त्यानंतर इतर पण जे काही मोठमोठे बिझनेसमॅन आहेत किंवा जे काय
फिल्म स्टार वगैरे आहेत, तर त्यांनी पण अशा प्रकारे मदत केली. तर त्यांची दानशूरता ही दुर्भिक्षामध्ये, अशा दुष्काळ किंवा अशा संकटामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर यामध्ये हे संकटामध्ये मित्रची परीक्षा, मित्र आपल्याला ओळखता येतो. आणि त्याचबरोबर पुढचा आहे शूर परीक्षा रणांगणी. हे तिसरं आहे, चौथं. आता यामध्ये दुसरं आहे, दुसरं आहे ते शूर परीक्षा. शूर परीक्षा रणांगणामध्ये. आणि भृत्य परीक्षा, विनय भृत्य परीक्षा. सेवकाची परीक्षा ही नम्र सेवेमध्ये. आणि दान परीक्षा दुर्भिक्षे, एखादा व्यक्ती किती दानी आहे ते दुष्काळात, ही जी काय आहे ती दान परीक्षा आपल्याला पाहायला मिळते. तर 4 प्रकारच्या परिस्थितीमध्ये, 4 प्रकारच्या स्थितीमध्ये स्थान दाखवलं. तर 4 जणांची परीक्षा या ठिकाणी, आणि त्यांचे गुण दिसून येतात हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर वरच्या याच्यामध्ये पण इथे 4 दाखवले आणि इथं पण 4 उदाहरणं देऊन हे स्पष्ट केलेलं आहे. तर आता आपण या ठिकाणी षष्ठी बघितली आणि सप्तमी बघितली विभक्ती. तर पुढच्या याच्यामध्ये आपण 8.1.3 मध्ये ते पण आपण कोणताही बघणार आहे, ते मी आता थोडक्यात हे सांगतो. 8.1. आता पुढच्या याच्यामध्ये 8.3 मध्ये, तर सहाय्यक कोणती गोष्ट काय करण्यामध्ये मदत करते, तर ते आपण बघणार आहे. त्याच्या पुढच्याच पानावर, पान नंबर जे काही 24 आहे इथं, त्याच्यानंतर पान नंबर 25 वर. तर हे आपण पुढच्या वेळी बघणार आहे, पुढच्या पानावरच. 3 मध्ये सहाय्यक आणि कशाने, आपण कुठल्या गोष्टीच्या सहाय्याने, मदतीने काय गोष्ट करतो. तर हे सहाय्याने म्हणजे चमसेनं, खंडेनं, चरणेनं. तर हे म्हणजे तृतीय आहे, ते पण तुम्ही आता लक्षात ठेवा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तृतीय विभक्ती ही बघणार आहोत, कशाने काय करतो. तर यामध्ये पण पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीचं रूप एकच होणार, फक्त पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगीचं रूप एक होणार, स्त्रीलिंगीची रूपं वेगळी होणार. तर ते आपण पान नंबर 25 वरचं ते पण बघायचं, आणि त्याच्यावर आधारित श्लोक हे पण बघायचं. आणि काय काय हे सह आणि विना, पान नंबर पुढं पण आहे 25 आणि 26 वर, काय काय जे अव्यय आहेत त्यांना पण तृतीया लागते, ते पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. आणि त्याच्यावर आधारित जो काय तिसरा श्लोक आहे, तृतीया 3 मध्ये म्हणजे इथं बरोबर जुळलेला आहे, तर तो पण श्लोक आपण आणि त्याचा अर्थ पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायचा आहे. 3 आणि नंतर 4 पण जर वेळ मिळाला तर 8.4 मध्ये द्वितीय आहे. तर या ठिकाणी द्वितीय आणि दुसरा श्लोक, तर ते पण आपण पूर्ण करूया. अशा प्रकारे विभक्ती, त्याचा अर्थ आणि त्याच्या संबंधित श्लोक आपण बघणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या त्या वेळा तुम्ही हे नोट्स आणि ते पेज नंबर सांगितलेला तो संदर्भ नीट बघा, आणि त्याचबरोबर त्याचा अर्थ क्लासवर्कमध्ये त्या वेगळ्या वहीच्या पानावर ते लिहून घ्या नोटबुकमध्ये, आणि श्लोक पण त्या ठिकाणी लिहा. आणि नंतर मग एकत्र तुम्ही जे काही विभक्तीमालाचे श्लोक जे काय आणि अर्थ ते एकत्र करू शकता. तर इथं जे आहे काय त्याच्याबरोबर तुम्ही राहा. आणि आता परीक्षेसाठी पण जास्त दिवस राहिलेले नाहीत, महिना अखेरपर्यंत आपल्याला सिलेबस पूर्ण करून थोडे रिव्हिजन घ्यायचे, आणि त्याबरोबर परीक्षेची पण तयारी करायची. लवकरच टाईमटेबल पण येईल किंवा मिळालं पण असेल तुम्हाला, तर त्यामुळं वेळ वाया घालवू नका. इथं जसं सांगितलं आहे तर त्यानुसार विद्यार्थ्यांनी जास्त आळस न करता वेळच्या वेळी या गोष्टी क्लासवर्क आणि होमवर्क पूर्ण करा, जेणेकरून परीक्षेच्या वेळी तुम्हाला जास्त धावपळ किंवा गोंधळ होणार नाही. तर या ज्या पुस्तकामध्ये दिलेत त्या क्रमानुसार आपण पुढे जाऊया. आता आपण षष्ठी विभक्ती बघितली, आधी बघितलेली, आता सप्तमी बघितली, आणि पुढं तृतीय आणि द्वितीय ही विभक्ती पाहायची. तर माझी आशा आहे की तुम्ही वेळच्या वेळी या नोट्स असेल आणि त्याच्यावरचा अभ्यास, क्लासवर्क, होमवर्क पूर्ण करा आणि अपडेटेड राहा. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.